फवारणी सुरू केली तणनाशकची नाही होणं बस पेरते आता उद्या 100%. मग आता बाबराच्या लोक की धामधूम करून राहिले. आपलं आपलं तर काय काही नाही ना फवारणी ना कोणती लावगण ना कोणतं पेरणं. बाजूला बाजूला फवारणी सुरू आहे दिसत नाही का बाजूला तिकडे. हो ना चाललो ना हवा तिकडे आहे काही टेन्शन नाही चाललो आम्ही चाललो. मारते कुठे मारते. अरे ट्रॅक्टर जवळ बसून आहे ट्रॅक्टर जवळ दिसत नाही का तुम्हाला. ट्रॅक्टर पैसा का बसू हो ना दिसत नाही ना हो ना हाईटच तेवढी तिची. बरं पाय तुम्ही जातो हो ठीक आहे चला येतो मग चल द्या बरोबर. नाही मामाजी तुम्ही काय चिंता करू नका मी आहो ना. अरे लाईनाजवळ कायसाठी आहे हो तुम्हाला जे कोणतं बियाणं लागते ते मी पाठवून देतो. आमच्या रामपुरात दुकान आहे ना आता. मग काय हो लारा सनसने हो ते देवदत्तचं पोरगं त्याचं दुकान आहे. तुम्ही पैशाची टेन्शन नका घेऊ. देते ते आपल्याला उधारही देते काहीच टेन्शन नाही. नगदी म्हणलं नगदी देऊन टाकू तुम्ही नंतर देऊन टाका. फक्त म्हणलं राणीची तब्येत वगैरे बरोबर आहे ना हो काय म्हणते बाकी दवाखाना हे ते चालू आहे बरोबर पद्धतशीर. नाही तब्येत गिब्येत चांगली आहे राणीजी. हो आत्ताच आता 2-4 दिवस झाले आलो ना. हो कसं आहे जुलै महिन्याच्या आता 20च्या पुढे तारीख दिली जाईन. पाहू आता काय होते तर येता ना एखाद दिवशी भेटीले. हो काय येऊनही नाही राहिलं तुम्ही. हो आता बियाण्याच्या मिशानं या मग. हो तेच म्हणलं ना टाईमच नाही भेटत ना मामाजी काय सांगा तुम्हाला. इतके कामं झाले ना घडीची फुरसत नाही मला. हो पाणी प्यायला टाईम नाही मला काय सांगा तुम्हाला. आता इंका आता फवारणी चालू आहे. हो आता 12 एकर म्हटल्यावर आता इतकी लागवण करणं पेरणी आता हे बा एक तर औषध चोरतात लोक. हो इथंच राहा लागते द्यायची लगायचे पाणीच फवारून म्हणून तर इथं बसा लागते मला. मग काय तर एवढं हे भरोसा नाही ठेवतात ना कोणावर. आता एक तर मजूर बी आता लागवण करायची वक्ती मागच राहा लागते. काय आता सांगा तुम्हाला. तुम्ही कास्तकार तुम्हाला माहीत आहे किती कठीण काम आहे आता हे. एक तर मजूर सापडत नाही. आता तेच तर आता उद्या सापडलं आपल्याला उद्या लागवण आहे. दळदळ पेरणी करून टाकतो फटाफट घरचं ट्रॅक्टर आहे टेन्शनचं काम नाही. मग कसं येऊन जा तुम्ही. तसं बियाणं तुम्हाला मी पाठवून देतो एखाद्या पोट्ट्याजवळ. काही वांधा नाही फक्त मला लिस्ट पाठवा. पैशाचं टेन्शन नका घेऊ उधारीत घेऊन घेऊ काही लोड नाही. टाका दुकानापासून आता कसं लागलं एक तर नाही का. हो झाल्या उधाऱ्या सुरू. बरं ठीक आहे मग ठेवतो मी आता. हो काही काळजी करू नका राणीबाईची. हो मस्त चांगली तब्येत आहे तिची. हो संध्याकाळी बोलता फोनवर. हो ठीक आहे ठेवतो मग. काय मारत राहा काय होतं फोन होता सासरेबाचा ना. ते कसं आता बा सासरेबाची मलाच काळजी काय करतात आता बियाणं पोहोचून द्यावं लागतं त्याला समजत नाही कोणती बॅग घ्यावं काय घ्या. आपल्याला कसं आपल्याला माहिती आहे त्यातली. बरं काय म्हणता इकडे उकडे चक्कर काय चालू नाही का काही लावगण बावगण हे ते काही सुरुवात नाही का केली काही अजून. त्याला का मारत्या मोठं कठीण काम झालं आमचं. त्यानं त्या देव म्हणे लसले का आपत केली बी आमची. हो ना तुमच्या धना आणले का पेरणं सुरू कोणाची फवारी सुरू. आम्हाला म्हणलं वावरात जाणं कठीण झालं आता. तेच म्हणलं तो इकडे झालतो. आता ते लाईन ट्रॅक्टर तो रिकामा झालं की मला फवारणी देऊन दे ना मग. फवारणी आमच्या वावरात मारून घेतोपर्यंत काही ना काही मार्ग निघणार आमचा रस्त्याचा. बरोबर आहे देव म्हणणे सुचू देऊ राहिला यायले नाही का. हो ना तिघं चौघं अटकले असं. हो आलं लक्षात ते देव म्हणतं प्रग्रस ना तेच नाही जाऊ देऊ राहिला ना. ते तुम्हाला तर म्हणलं राजा पण तुम्ही म्हणता नाही बा असं नाही तसं नाही. आता काय कसं करू राहिलं मग आता काही मार्ग त्याच्यातून. आता तेच तर म्हणून राहिला आता शांतरा भाऊले आता चाल वावरात भेटाले म्हणतो काही ना काहीतरी काय म्हणतो सोल्युशनाचं लवकरात लवकर. हे बा जीव असा खालीवर करू राहिला लोक पेरणं करू राहिले आपलं राहिलं बा. काही नाही गडबड करण्यात अर्थ नाही. मग काय तर कुठं बसता वल झाली नाही झाली मग काय तर गडबड नाही करायला अजून तालतोल पाहा लागते. आज येते नाही येत 1-2 दिवसात आलं की मग काय हरकत नाही. मारत्या सांगायचं एक करायचं एक हो ना दाखवायचे दादा लागून खायचे तुमचे माहिती नाही का मला. मग स्वतः एक लागून करायच्या पेरण्या करायच्या आणि आपल्याला म्हणते अरे गडबड नका करू तू झाला शांताराम भाऊ झाले सारखे जा तुम्ही पाहता आहे मग पेरा. मग आता मी का नाही म्हणून राहिलो जा आजच पेरा. हो आम्हाला काय करायला लागते नाही ना मारती टेन्शन येते माझ्यासारे. बरं जाऊ दे हो देतं का ट्रॅक्टर देतं का चालतं का. लाईन ट्रॅक्टर जाऊ दे तिथे सध्या काही नाही म्हणणार नाही. अजून त्याची लागून व्हायची म्हणून म्हणलं चालतं का फवारा मारायला. अरे बाबा कुठं जाऊ देऊ राहिला ते. मग शांतरा भाऊचा फोन आलता त्या पाय वाटत म्हणे बायाला असतं त्यानं हटकलं म्हणते त्या बाईनं म्हणते इकून जायचं नाही म्हणलं म्हणे. तर ते गुंपा मावशी म्हणे कमीत कमी आम्हाला पैदल जाऊ देत ना का. तर ते देव म्हणलं म्हणे बा बाया माणसं जाऊ द्या पण म्हणे गाडी गिडी बैल जाऊ देत नाही म्हणे ना कोणतं काहीच नाही. मग लाईन ट्रॅक्टर नाही जाऊ देत ना मोठंही नाही जाऊ देत ते आता. अरे बाबा मी लाईन ट्रॅक्टर जाऊ देत का काटा काटा समजा इकून बाबांची इकून तिकून असं तसं काढून नाही म्हणते नाही. नाही आता मला शांतरा भाऊचा फोन आला ना मी केलं त्याला फोन का कसं काय म्हणलं काय अडवलं गिळवलं का नाही म्हणे ते बैलगाडी काही जाऊ दिलं नाही म्हणते ना. तसं आपलं बियाणं डोक्यावरच नेलं म्हणे बायानं. तर आता सध्या वावरात हा म्हणे बा आता काय लागून चालू आहे त्याच्या वावरात. मग तर कठीण जरा आमचा आता यावर्षी का पडीत पडतं का म्हणाले का आमचं. पाहतो पाहतो शांतरा बोलून भेटतो काही मार्ग काढा म्हणतो आता. चला येतो मग बरोबर जा ना मग. तसे शिवलाल भाऊ आहे इथं आता. हो आज काही गेलं नाही वाटते ते अडतच्या याच्यात नाही. हो ते काय त्याच्या वावरात सरगिरी पाळणं सुरू आहे आता. तास पाळणं सुरू आहे आता पराठ लावायच्या हिशोबानं. जा त्याला भेटा ना असं हो का. बरोबर त्याला भेटून मग शांतरा भाऊ भेटायला जातो नाही का. हो बरोबर ठीक आहे येतो मग मारते. हो चला चालते मग ते. मला दिसून राहिला बा काय शिवलाल भाऊ 3-3 जोड्या काय बाबा लोकन गिकन काय लगायचं काय समजायला मार्ग नाही बा. काय धामधूम एवढी काय बाबा लावणं करता टेरा बरोबर.
कायचं हिंगा आता 3 जोड्या 3 वावरातनी चालवल्यापेक्षा आता कसं आहे मारतीचा बुडा म्हणे बा आपली जोडी घेऊन घ्या म्हणे एक आणि तुमच्या 2 एक माझी जोडी आहे एक आपल्या देवलालची चल दे म्हणलं मग उद्या मारत राहू याच्यातनी आज आता आमचं तिघाचं निपटून टाकतो देवलालचं आणि मायन बाबांचं तासं पाळले आपले पराठीची लागून करायला मोकळे पेरणं पाहिजे ट्रॅक्टरनं उद्या परवा म्हणून मग आज काही गेलो नाही मी मला चला जाऊ दे आता अडीपडीला आपलं काम पडते इथं पहा म्हणा मारत्याचा बुडा किती हुशार आहे एक जोडी दिली आज उद्या 2 घेऊन जाते बरं आहे बा बरं आहे मारते म्हणा त्याचा बुडा म्हणा बरं असं आहे ते नाही नाही बरं आहे ना मग एखादा मला समजा सावळ लावल्यासारखं नाही का बरं बाकी काय राजा आमचं पण मोठं घोंगड अटकलं राजा कोणीला पाहिजे काही लावा ना काही मार्ग राजा शिवलाल भाऊ तुम्ही एवढी चुकाटावाले माणसा अध्यक्ष हे ते तंबाखू संघटनेचे अध्यक्ष हे ते कोणीच काही करून नाही राहिले काही मार्ग दाखवा ना आम्हाला जरा रस्त्याचा त्या देव म्हणणं लय आळगाठी आणली त्यानं पण आम्ही काय करू शकतो याची सांग बा आता एक तर कसं आहे मा घरची बुटीने सांगितलं ते बाई किराय काय म्हणते बा हो तिच्या घरची ते त्याच्या देवांच्या घरची बाई गोटे मारते म्हणते ते गोळ्या जर कमी पडल्या तर म्हणजे तुम्ही त्या भानगडीत पडू नका म्हणे म्हणून आपण काही वाई लागत नाही बा कोणाच्या नाही तर आपण समजावून सांगितलं असतं पण ते ऐकायलाच तयार नाही ना माणूस शेडदी मग खाईन बाई त्याच्यावर नाही म्हणते काय करता काय बा शिवला सांग आता तूच सांग काय करा आपण तेच तर आहे पण तरी बा मी काय म्हणतो शांताराम भाऊ आहे की नाही त्याच्यातून मार्ग काढू शकते हो आमचं कामही नाही पडत जर पडलं काम हो शांताराम भाऊले जर नाहीच जमलं ना मग आम्ही येऊ ना हो आम्ही येऊ सगळं आता तुम्हाला तर म्हणलं की बा थोडंसं कामं होऊ द्या हो तुमचं पेरणं ज्या दिवशी असन त्या दिवशी आपण ट्रॅक्टर घेऊन जाऊ ना आपण हो JCB हे ते सगळं बिलकुल बोललो ना आपण ते सांगा झुमऱ्या सांगू ते तर करूच पण आपण पण आता असं वाटतं बा सुद्यामध्ये जर निपटलं नाही पडलं हो जाऊ का एक खेप समजावून सांगायला अजून त्याला एक खेप समजा गेलं चालन का नाही आम्ही येत नाही म्हणलं सध्या ते हे बा नाही हे बा लातो की भूत बातोशी नाही मानते हो तुम्हाला सांगतो ना समजावून देणं काहीच समजत नाही त्याला हो तुम्ही फक्त आता एक खेप शांतारामच्या कानावर टाका हो याच्यातून काही बा एखादं नवीन काही फंडा आहे का बा त्याच्याजवळ असं तुम्ही त्याला म्हणा कारण की ते आहे जरासा डोक्यावाला माणूस काही जर युक्ती करून जर काम जमलं तर करा नाही जमलं तर मग लेखाचं मग हैगीच नाही करू मग भले आम्ही येतो मग पाहून घे पुढची पुढे हो रिपोर्टर रापोर्टर का होईना ये म्हणा लेखाचं पोलीस स्टेशनवाल्याला कळून देऊ तिकडे तहसीलदाराला रिपोर्ट देऊ त्याचा असा कसा रस्ता देत नाही सगळा रस्ता बिलकुल सफा करून टाकू आपण पण पहिले आता तुम्ही एक मार्ग शांतारामला विचारून पहा नाही तर मग आपण हाच समजा मग हो पहा तुम्ही विचारून त्याला पहिले म्हणता नाही का बरं पहा लागेल मग आता समजा नाही का हो शांताराम भाऊलेच भेटा लागेल मग काय तर त्यानं तर लागून नाही सुरू केली बाबा मग त्यानं आधीच सरा पाळला बरोबर बाबांच्या वरातून नेली बैल जोडी हिन तीन पद्धतशीर जमवलंवी आता राहिलं फक्त सोयाबीन पेरास त्याचं ते आम्ही थोडंसं जरा अडचणी चालतो ना थांबायच्या ना बरोबर ठीक आहे मग येतो आम्ही पाहिलं शिवलाल भाऊ हो जर नाहीच जमला चालतं मग जमूनच टाकूया का जा हो खोपडं जोडून टाकू एक खेपचं मग अरे बा आपलं काय पाहा लागते रे मी तर म्हणतोय बा सांगतो ना हो नाही जाऊ दिलं नाही यानं हो रातोरातल्या काय ट्रॅक्टर घेऊन जायचं त्याच्या याच्यातून आणि पेरणं पारणं करून सकाळी येऊन पाच बसू काय करायचं तर हो डायरेक्ट रातच्यानं सगळ्याच्या पेरण्या लाईट लावून करून टाकू इथपर्यंत नाही म्हणा पाहू ना तोपर्यंत मार्ग काढू ना आपण दिवसाच पेरणी करू काही ना काही मार्ग काढू यायचे ना शांताराम भाऊ काढा ना आता पाहतो पर्याय काय होते तर हो चला येतो मग हो चालले तुमचं आता हो आता चल म्हणा शिवला हो यायला म्हणा चला बैल गेलं पाणी पाजा म्हणा चला जेवण करून घेऊ आता हो ना भुका लागल्या आता चला रे पोट्टे चला बाबा चला जेवण करून घेऊ पाणी आणा बरं चला हो आलो हो येतो 1-2 मुलांना घेतली की येतो शिवलाल भाऊ मी काय म्हणतो हो तुमचा सोबती राजा बबनराव हो त्याला म्हणा ना त्याच्या वावरातून जाऊ द्या म्हणा हो काय त्याच्या नांदी लागतो मग हो जाय तिकडे बा नाही देशील तर जाऊ देशील तर नको जाऊ देऊ बबनले म्हणा तुम्ही एका वहीचे आम्ही पैसे देऊ म्हणा 4-5 तास जे जाईल नुकसान समजा अरे बबनले ते एका शब्दात आत्ता बोलावलं ते म्हणते हो महापुढे जाते का ते पण बाई नाही ऐकत ना चेतनची आई नाही म्हणते ना असा आहे ते विषय तसा आहे ना घरातला आहे द्यायचा प्रश्न असा आहे ना असं म्हणता नाही का बरोबर शेवटी मग पर्याय नाही समजा देव म्हणशिवा नाही का बरं काढू मग मार्ग आता हो येतो आम्ही भेटून चटणी आहे तिळा चटणी आहे घे लोणचंच फोड घे पाहिजे का तुला पाहिजे का म्हणणार देऊ का तुला उसरे आहे देऊ वांग्याच्या याच्यातच घालते 1 घंटा आता हो ना 1 टप्पा झाला आता अजून राहिला ना बाबा अरे काही नाही बा कोणाला देत बसत नका पटापट जेवण करा चटकन झालं पाहिजे ना आपलं राहिलं सुईलं अजून 4 वाजता पाणी जर आलं का नाही अजून हुकून जाईन ना काम ते ना बाबा शांताराम भाऊ तुम्ही सुकान जीव देत ना बाबा आम्हाला हो जेवलं की आम्ही तुमचं वावर करूनच जातो तुम्ही काळजी करू नका तुम्ही काय लोड घेऊन राहिले एवढे उद्या काही जास्त बोलायला पुरत नाही का फालतू उद्या येणारच नाही हो कसं आता गोळा गुलाबीनं कसं आपल्या लागून करून घ्या लागल नाही अरे तसं नाही पण गोष्टी एक तर गोष्टी केल्या पाहिजे नाही तर जेवण केलं पाहिजे दोन्ही गोष्टी एखादा मन केल्यानं कसं ठसका बसते ना म्हणून राहिलो तसं गोष्टी करा पण नंतर करा पहिले जेवण करून घ्या तेच म्हणलं बाबा कसं आता कोण धापोळे आणले तर कोण करायची चटणी आणली कोण तिळा चटणी आणली जरा कसं घेते एकमेकाचं मग आता एवढं वातावरण चांगलं आहे जरा चांगलं धक्के माणसाले बाकी काही म्हणा पण बाई घराचा शेजारी आणि वावराचा शेजारी चांगलाच पाहिजे हो नाही तर पाबरा आता असे जर शेजारी आले हे आता काय देवमन भाऊ त्याच्या घरची बाई किती ताप लागला डोक्याला आमच्या सांगा बरं सगळ्याचे दोघा तिघाचे आता ते आलो भाऊ आता पहिले त्यानं वावर केलं तर काय एवढं टेन्शन नव्हतं हो मी मस्त होतं आता हे पा म्हणलं किती ताप झाला बाबा कुठं नाव घेता जेवता खेपी हो सुकान जेव्हा आता जाऊ दे तिकडे काही नाही करणार आपल्याला मग काय आता हे डोक्याला ताप आपल्या होते आता वर्षभर आहे आता ना माय पोरगा आता लावून गेलं ना मी आता म्हणलं त्याला म्हणलं जाऊ नको रे बाबा जाऊ नको पण आता शेवटी ते पोरं म्हणे आम्ही पैसे घेतले म्हणून जाऊ दिलं नाही तर त्याच्यात मजूर नाही पाठवायला पुरत त्याच्या नाही मी तर मजूर देतच नाही दिले आता तर माझ्याजवळ त्याने या फक्त मजूर आले हो एक मजूर नाही देत त्याला तूच काय म्हणतो आणतो गावचं आम्ही बी त्याला पाणी देत काही इरीवरचं हो ना त्याला पाणी प्यायले तर आम्ही इथून देत नाही आता त्याला म्हणतो आमच्या इरीवर नाही आता नाही आता वावरातून यायला जमत नाही ना मग तू काय पाणी देत आमच्या वावरातलं आता पाणी देत नाही म्हणजे अरे म्हणलं पाणी गिनी द्यायचं काही विषय नसते निपटून आपण ते काढू त्याच्यावर मार्ग जाऊ देते ते जाते कुठं ते
ना पण आता तुम्ही काय भाऊ मार्ग काहीतरी तीन काय ते आले आमच्या घरचे ते लक्ष्मण भाऊ आले वाटतं बाबा काय होतं हे घालायला आता अरे या लक्ष्मण भाऊ अरे या हो या म्हणलं काय म्हटलं भाऊ लक्ष्मण भाऊ करा जेवण घेऊन माऊली भाऊ या म्हटलं हा घ्या एक एक झापडा घ्या म्हटलं देऊ का नाही नाही जेव्हा अमृत जेव्हा हो आलो जेवण घेऊन करून आलो आम्ही हो चला म्हणलं आता वावराकडे हो आता शांतरा भाऊच्या भेटी आलो बरोबर ठीक आहे बाबा हो नाही तर मग हाय मग सध्या सगळं शिल्लक वाला काय आमच्यापाशी तुला काय म्हणता मग हा हो काय गडबड आहे आले का वावराकून त्याच्या देवमनच्या काय म्हणते झाली लावून त्याची चालू आहे ए बाबा त्याच्या वावराकून असा तिकून पाच कोण हरे ते बाई कल्ला करे मला सांगा पैदल माणसाला जाऊ देत नाहीत का हा हो मग म्हणे पाहिजे तुळस आण लावून झाली म्हणे हो सर राजा त्यानं तर धुऱ्याच्या काटापर्यंत राजा हे नेलं होतं असं आता तर म्हणलं हे बा सांगतो ना माणसाला असं काटाकाटानं जावं लागते हो लस कठीण काम केलं त्यानं आता तर हा हो मोठं मुश्किल होणार आहे आपल्याला की अरे वा काय बायला एवढं त्यानं हा शेवटी जाऊ द्या म्हणे देव म्हणलं म्हणे बा हो फक्त पायवाट आहे ऐकून हो दुसरं काहीच नाही माहीत तर बैलगाडी मग हिनं फोन केला पायजा म्हणे बैलगाडी घेऊन येसा हो आणलीच नाही मग हो यायनं आता बियाण्याच्या ते बॅगा आणल्या होत्या हो काही खोपडीत होती आपली इच्छा हो त्याच्यानं काही जास्त टेन्शन आलं नाही अरे हो हे आजचं निपलं तुमचं पण उद्या आता आपल्याला काही आणा लागते न्या लागते काही गवताचा भारा न्या लागते हा मग हे कसं काय म्हणलं मग आपण जायचं याचं कसं अरे त्याच विचारात ना मी त्याच विचारात हो आता पुढचं कसं हो आता हे लावगणं तर होऊ शकते आपल्या पण पेरणं कसं होईल आता बॅगा आणायच्या खतं आणायचे मोठे प्रश्न होईल आपल्याला आता नाही का गाडीचा रस्ता तर पाहिजेच आपल्याला कमीत कमी ट्रॅक्टरही गेलं पाहिजे हो पण आता लेखाचं कसं करा हो याचा अभ्यास माझा चालू आहे तसा एक दोन पर्याय सुचले मला पाना बा मग काय पर्याय आहे ते काढा लवकर आणि सटकन करा म्हणलं उद्या मला लागून करायचं पेरणं करायचं आता मला ना ती गोष्ट खरी आहे तुमचं बरोबर आहे हो पण कसं आहे जरासा विषय त्याची बाजू लेखाची बरोबर आहे ना असा आहे ना ते वांदा असा आला ना त्याची बाजू कशी काय बरोबर आहे हा पहिल्यापासून आहे ना रस्ता का आजच पोरायला का आपण 10 वर्ष झाले तर पाहून राहिलो मी शेती घेतली तेव्हापासून माहिती आहे ना मला नाही ना तुला ते नंतर सांगेन मी काय विषय थोडीशी अडचण आपली आहे तिथं हो मग काय तर तुला सांगतो मी नंतर काय तर सध्या कसं आहे बबनच्या घरची बहीण इथं हो सध्या सांगता येत नाही ते मी सांगतो ना काय कसं काय अडचण आहे तिथं बरं ठीक आहे ना नंतर सांगा पण आता एखादा पर्याय काही सांगा ना काय सुचला तुम्हाला तर हो ते कोणत्या माध्यमातून आपल्याला म्हणजे रस्ता भेटन बा समजा ते बा मग आता एक काम मला कसं करायचं आहे मी जातो त्याला भेटायला हो लागून चालू आहे त्याची हो कसं काय लागून असं तसं हलगो मालगो करतो हो एका कोपऱ्यात मी त्याला सांगतो अरे म्हणतो बा पाणी जर कमी पडलं तर आपल्याला सांगतो बा हा इरीवून आपल्याला लावलं तर बा लागन तेवढं पाणी आहे पाईपला मोटर लावून घेऊन जाय हो असं तसं करून देतो त्याला चढून हां फक्त म्हणतो बा आपल्याला जरासं पेरण्या पाण्याला जापुरता रस्ता दे बा म्हणले तरी एकट्याला तरी हां मग कसं आहे मग मी एक खेप गेलो हो की मग तुम्हाला मार्ग भेटला समजा हां हो असं करून काही करून त्याला बरोबर लाडीगुडीनं मार्ग आपल्याला तयार करावं लागेल असं असं म्हणजे पहिले तुम्ही धस्ता पुढे नाही का मग आम्हाला झोकं चला रे बा चला नाही का बरं ठीक आहे ना मग पाहा मग या त्याला भेटून तेच म्हणलं काऊन की कसं आहे जेसीबीनं ते पाळणं भांडणं करणं त्याच्यापेक्षा हे बरं आपलं हां हो गोळा गुलाबीनं जर भेटला मार्ग हो मला भेटला की मग तुम्हाला झोकं भेटूनच जाते मग पाहा मग या जाऊन तुम्ही हो बसतो आम्ही तोपर्यंत इथं हो या तुम्ही भेट घ्या त्याची आणि काय होते ते निर्णय काढा मग मी काय म्हणतो येतो म्हणलं मी त्या याच्या देवमनच्या वावरातून ना हो थोडंसं त्याला विचारपूस करतो रस्त्याबद्दल आणि पाणी गिनी लागलं देत जो म्हणलं त्याला हो भरणं गिरणं घेऊन येईन हो नाही म्हणायचं नाही कोणाला पाण्यासाठी कोणालाच नाही म्हणलं नाही पाहिजे शेवटी तिकडे काही असो हा चला येतो मी तुमच्या पोरांनी सांडले असं मी नाही सांडले माझे नाही ते मान नानू का घालू बा आता सांगणार मी अरे बाबू तुझ्याच तसं होते ना ते तुझ्या तसं एवढ्या मुठभर बिया सांडवल्या तिथं त्या ओटीतल्या ध्यान आहे का नाही वाजत चंदन आमचं हा ते लागून करतात ते बी टोचत नाही अंदर त्याच्यावर माती ओढत नाही हा ते मागचं ते कोणतं काय नाव आहे त्याचं ते भोले आहे का काय हा निरा मागं राहून राहिलं ते हा दोघं ऐदी आणायचे तुम्ही हा मला ध्यान ठेव पैसे 1 रुपया देणार नाही मजुरीचा काय नको देऊ मजुरी हो मजुरी माटा वाढलेली नाही माय हो ट्रॅक्टरला माहिती नव आता काहीच गरज नाही आम्हाला कोणाला कामाला जायची माय बाबा म्हणजे जाऊ नको म्हणे तरी आलो मी जाऊ नको देऊ पैसे चालू मी घरी इकडे इकडे ऐक तू मी काय म्हणतो ऐक इकडे इकडे बोल नका तू त्याला अरे भाऊ इकडे ना अरे दादा राजा पाय लोक तुझ्या आता हा मोठे पाय लागायचे पहिले आता मजुराला इकडे इकडे अबे इकडे ना बाबू अरे ते बाईच्या मनात नाही मा मनात नाही माय वावर आहे इकडे इकडे जाऊ नको रे इकडे इकडे बियाणे घेऊन चालला का इकडे कोण नाही मला कामाला तुमच्या हो पाहिजे नाही पैसे हे तुमचं बियाणं घ्या चालू मी घराकडे आता राहू दे रे बंगरेशा ये ना जाऊ दे आता हो राहिलाच किती अर्धा दिवस काम झालं ना आपलं बा गमत गमत म्हणलं तुला गाव त्याला सांग ना बिचारे सांग ना म्हणलं हो चाललं जाईन अजून राहीन ना आपलं ते बाबू बोलत नाही म्हणलं मी म्हणलं तो आले का म्हणलं मावशी सारखे आम्ही मग आता बोलत नसते का लहान लेकराले हा मग तुम्हाला येईन कशा अशा ना मग लागून कशी करावं लागते बा ते सगळं सांगा नसते लागत नाही काही म्हणलं गाडी लावू नका मी चाललो घराकडे हो ना पाणी पिऊ देत नाही का पाठीवर पाणी आणून देते बसून येते जरासं हो ना चालू का जीव घेता का आमचा काय झालं रे अरे काय अरे बंगरेशा काय गडबड आहे हो देवमन भाऊ अरे काही नाही बा पोट्ट लयच राजा हेडदी माग दिसते मला हो ना लेका ना सरकी सांडवली आता मा घरची म्हणलं बा पाय जर बा सांडू नको चाललं म्हणजे मी घराकडे मला गरज नाही म्हणते सांगा आता राजा असं असते का असे मोठे आहेत तुमच्या गावचे नाही नाही तसं नाही ते अरे बा बंगरेशा तसं नसते मोठे आहेत का आपल्यापेक्षा ऐकलं पाहिजे ना हो आता काय ते काय चांगल्यासाठी सांगत असते कोणी बी तसं काही नसते रे करा लावून लेका वर्षभरात पीक असते ना चांगली करा हो ना पण आम्हाला दमटे सुटायला पाहिजे ना मग पाणी पिऊ देत काही नाही जेवायचा टाइम झाला तरी सुट्टी नाही दिली अजून
अरे नाही नाही हे बा, अरे म्हणलं देव मग जेव्हा सुट्टी देऊन दे पोट्टेले झाला टाइम झाला ना 2चा भुका लागला असेल त्याले. हो ना त्याला म्हणलं बा एवढं तास पुरवा फक्त आणि जेवण करा. हा पाणी गिनी म्हणलं तेव्हा झाडाखाली आणून ठेवलं मी त्याला. फक्त एवढं तास पुरलं की जेवायचं होतं हे पोट्ट सारखी सांगून राहिलं. नाही नाही हे बा पोट्टे काही हरकत नाही एवढं तास पुरून द्या आता. हो मग कसं ध्यान नाही राहत ना कुठं गेलं बा काय गेलं. एवढं पुरून द्या मग जेवण करा. हो जा मग आता. चला म्हणलं देवण हो या सावलीत नाही ते बैलराजे ते सुटून राहिला तुमचा. चला तिकडे बाबा सुटला का बैल ते बरोबर चला तिकडे चला. चला घ्या म्हणलं तास करा पटापट पुरवा लवकर आणि जा जेवाले. हो चला लवकर. अरे बैल गाठ पाडीन राजे हो तरी कसे काय निसटले समजून नाही राहिले बैल मुली. हो ना आता आहे बा तिकडे बांधतो झाडाला बांधतो आता. हो तिथं सावलीत नाही आलोच मी बसा तुम्ही 2 मिनिटं. मॅच सोडले ते म्हणून सुटले ना बाबा. हो ना काय नाही तसं आला असता का तू. हो जाऊ दे ना सुटले तिकडे चांगले बांधून घे म्हणलं. हे आहे का कुटार आहे का नाही तर आपल्या याच्यातलं कटघरातलं घेऊन ये ना. लय आहे आपल्याजवळ कुटा तुरीच आहे कोणतं जे लागेल ते घेऊन ये ना. नाही कुटार अरे माझ्याजवळ आहे ना. आहे मापाशी आहे मग काय सगळं आहे मापाशी. हो आलोच मी बस आलो 2 मिनिटात. ये ना हो सूप सुपारी खाऊ. हो कसं आता गुटका तर बंद झाला. हो ये लवकर बांधून घे ये लवकर. आता कसा फासा टाकाला का नाही याच्यावर नाही का त्याशिवाय पर्यायच नाही. हो पाबर हिंका आता सगळे तास गिसं पाडून ओके आले का त्याचे. जराशी जागा नाही ठेवली झाले. आता बैल तर बांधले. हो ना आता गाई म्हशीचं पाला लागलं ती बांधून आहे एका झाडाखाली सगळे. हो आता कुठार तिकडे नेऊन टाका लागते मला. हो पण आता लावकांच्यानं जरा पोट्ट्याचे भानगड चालू होती तिकडे गेलतो. बरं काय म्हणते मग कसा काय चक्कर मारला इकडे. काही नाही ते आवाज आला मला भांडणासारखा. मला पोट्टे काय भांडणं करू राहिले बा. हो आलो मग मी. तर ते काय कोणती पराठी गिरेट लावली. हो ती म्हणलं पाहून घ्या कोणती लावली काय लावली जरा जरासं तुला माहिती असते यातली म्हणून. नाही ते नाही सांगत आपण काय लावलं आणि कोणती पराठी लावली. हो ते सांगतच नसतं आपण कोणाला. हो आपल्याला कसं माहिती आहे कोणती लावा लागते काय लावा लागते. हो काय ना पीक होते काय नाही होत. आता नाही का आपण नाही का बळाच भर नाही. हो ना ते तर आहेच म्हणा. बरं आहे तू आता ती बरोबर आहे नाही का कोणाचं नुकसान झालं तर म्हणून तो अचानक झालं. बरं का बाकी काय म्हणते मग आता सोयाबीन राहिलं पेराचं. हो ट्रॅक्टर गिक्टर मग कसं काय ट्रॅक्टरचं वांदा आहे आता तुला ट्रॅक्टर कोणाच पाहतं मग. अरे हो कोणाला आपण हे सांगत नाही ट्रॅक्टर नाही सांगा. हो टोकन यंत्र घेऊन येतो दळ आपलं लावून टाकतो पेरणी करून टाकतो ते सोयाबीनची. मग काय याले त्याला म्हणा बसले आपले. मग मी आहे माझ्या घरच्या दोघा मिळून आपलं चालते तर बरोबर 2 एकर सोयाबीन लावायला काय टाइम लागते आम्हाला उद्या. मग ते करून टाकतो उद्या आता. बाबा झालं मग ते मग काय सोयाबीन होऊन जाते उद्या. आज आता पराठी होते पण नाही म्हणलं लेकाचं पाण्याचं वातावरण पाहिजे बा जरा. हो कमी जास्त असलं तर लेकाचं नाही आपत व्हायची अजून आता येते नाही येत का चाललं जाते का राहते का नाही राहत. ते काय आता नशिबाच्या हाती आता काय आहे काय नाही तर आता सध्या तर बरं आहे बा. आता पुढे काय होते काय सांगा. नाही तरी बेबा तुला काही काळजीच काम नाही. हो पराठी लावली म्हणा पण पाण्याचा मोठा वांदा आहे तुले. मागं यानं लावली ते आलं भाऊनं. हो त्याला पूर्ण हे बा सांगतो ना. म्हणजे जरी लागलं तरी त्याला आपण पाणी देत जाऊ. हो म्हणलं तुला लागलं तर आपलं हे बा इरीवर मोटर लावून दे मस्त पाईप गिप लाव इथपर्यंत आण क्वाक काळ आणि देत जाय आपलं पाणी. हो आपल्या इरीला भरपूर पाणी आहे. पण कसं आहे आपण शेजारी तुला काही बी अडचण आली. हो आता तू भरणं घेऊन आलं नव्हतं पाणी आले. नाही बा ते कसं आता तुमच्या घरच्या बाई मग अशी काय आमच्या बायाची जरा 2 शब्द झाले. मी म्हटलं आपण तिकडे जा पाणी आणाले. म्हणून मग काय इकडे यायचं नाही. म्हणून तिकून आणलं मी त्या देवदास संसानीच्या वावरातलं. नाही अरे तसं असते का शेवटी शेजारी येऊन आपण मग काय याच आपलं तिथं बकेट डोर सगळं आहे. तेच म्हणलं काही असो तुला लाईट जर आता डुकरं गिकरं आले तर म्हणलं करंट गिरण जर द्यायचं तर आपल्याच मीटरमधून नेजो. हो काहीच टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल. कोणती अडचण येऊ मला सांगायची. अरे बाबा मग काहीच टेन्शन नाही. मी एरिया आता लाकडं ठोकूनच राहिलो. हो तार बांधत आहे ना फालतू. आता कसं आले डुकरं तर काय करा मग नाही का. हो करावंच लागेल ते बंदोबस्त करावंच लागते ते. मी तुला सांगतो ना लाकडं लागले तर लाकडं आहे आपल्या खोपड्यापाशी. हो तार लागलं तार आहे आपल्यापाशी. पाहिजे घेऊन जातो काही टेन्शन नाही. बाबा मग तर टेन्शन नाही त्याच्यावर आपल्याला तार मग. हो आपल्याला लाकडं इकडे आहे फक्त तार पाहिजे आपल्याला. बरोबर काय हरकत नाही देतो मी काढून. हो फक्त नाही रे देव म्हणले का इथून थोडासा रस्ता जरासा ठेवा लागत होता बैल का कमीत कमी बैलगाडी जा जोगता. का एवढं तर जाऊ द्यायला पाहिजे आम्हाला समजा. बाकीच्याचा विचार नाही म्हणा आपल्याला पण मला समजा माय काय तो आयला लागू नये. धुऱ्यापर्यंत गेलं की बस झालं असतं माय का. म्हणलं का जरासा रस्ता सोडा नव्हता लागत. नाही ना बा शांताराम भाऊ तुम्हाला नाही माहिती तुमच्यासाठी आपण का नाही म्हणत होतो का. पण एक गेलं की सगळे जाते. हो असा आहे विषय. आणि आता हे खोपडा मी मांडलेला आहे आता काळा वाटते का मला सांगा बा तुम्ही. नाही अरे बाबा तू काय काढतं मीच जरासं पुढे सरकवतो बैलगाडी जाईन एवढा रस्ता जरी झाला. धुऱ्याच्या काटा समजा 1 तास जाईन म्हणा तू. तर 1 तासाचं आपण काय जी द्यायचं तुला देऊन टाकू 1000-2000 रुपये. फक्त म्हणजे कसं आपल्या पुढचं. हो म्हणलं त्या लक्षात द्यायचं आपल्या काही घेणं देणं नाही. फक्त आपला जर मेळ बसला जाय तिकडे. तशी गोष्ट नाही शांताराम भाऊ. बैलगाडी रस्ता दिला तर मग जेसीबी टाकतात लोक. मग मला माहित नाही का बातच चरकतात पुढे. आपल्याला हे तुम्हाला पाऊल वाटा आता सोडलेली आहे तुमच्या 4 जणांसाठी. बरोबर तिकून काटा आपलं खोपडीच्या मागून जाता येते माणसाले. हो बस तिथून तुम्ही जात जा. हो बाकी तर मी तर सांगतो ना तेही देत ना तुम्ही. पण आता कसं आहे तुमच्यासारखे माणसं आहे म्हणून मी देऊ राहिलो. हो ना पण लेकाचं एवढ्याशा रस्त्यातून कसं जात हे सोयाबीनची कट्टे गिट्टे पोत्यावर कशी नाही आम्ही आता. मोठे आपच आहे ना आता. पण आता मी काय करू त्याला गदी सांगा मग. तुमच्या गावात गदी नाहीत का. गद्यावर टाकायच्या बॅगा खताचे पोतीन चालले पुढे. त्याला काय इलाज आहे मग. आता गद्यावर जा म्हणते इथं. हो ना ते बरोबर आहे म्हणा तुमचं. पण मी काय म्हणतो आता हे सगळे भेटायला आले म्हणजे लक्ष गिक्षा. हो तेच सांगायसाठी आलं तर महत्वाचा विषय म्हणजे. हो काय तक्रार द्यायची म्हणे बा. हो रस्ता कसा काय अडवला असं तसं. म्हणून म्हणलं थोडंसं कसं तुले म्हटलं सांगा टच करावा पुढे पाहिजे तू. म्हणलं कसं काय करावं काय नाही. एक तर रस्ता द्यावा लागते बरं. हो नाही तर फालतू मोठा घोर आहे.
अरे करा ना म्हणा, मग काय तुम्ही वाट पाहून राहिले म्हणा. हो, करा करा माहिती तक्रार करा. हो, जाऊ देत नाही तुम्हाला, रस्ता इकडून नाहीच आहे तुम्हाला. हो, फक्त एका शब्दात सांगतो, तुम्हाला 1.5 हात जागा मी सोडून राहिलो. तिथून तुम्ही आपल्या गद्यावर तुमचं न्या का तिकडे डोक्यावर न्या. बाकी मला काही घेणं नाही, समजलं का. रस्ता मी कोणत्या हालतीत देत नाही. आपल्याला का चांगलंच झालं तर नाही का, हो, ऐकत नाही का. हो, हाय मुद्दरच पण. बरं बरं ठीक आहे, मग आता तसं सांगा लागेल मग त्याला नाही का. हो, कसं मिळालं बा, निपट्ट जर घेतलं असतं. हो, 2 हात जागा सोडली असती मग बैलगाडी गेली असती. जरासं थोडंसं खोपडं अलीकडे घेतलं असतं, निपटत जात होतं प्रकरण. नाही ना, अरे निपटा फिपटा नाही भेट नाही मी कोणाला. आडवा आहे बा, गाडी आडवी लावतो मी मग. इकडून का ट्रॅक्टर गेला तिकडून येऊ देत नाही मी. हो, पाहतो ना गंमत काय आहे तर. हो, जाऊ द्या आता. नाही तुम्ही कुणी जा, दुसरी कोण रस्ता पाळा. ते तुमचा बड्डा कुणी एक रस्ता आहे त्यानं जा, नाही तर मग त्या बाबांच्या वारातून जा. हो, एक कळक सांगून राहिलो मी. बरं असं म्हणतो मग नाही का, म्हणजे कोणतं समजा इलाजच नाही नाही का, रस्ता नाही म्हणजे नाही. नाही नाही, बिलकुल बिलकुल नाही म्हणजे नाही. हो, या तुम्ही आता. हो, मला समजलं तुम्ही कायले आलते आणि कायले नाही आलते. हो, या तुम्ही. चंद्रभाऊ काय म्हणते म्हणलं, उतरला शिशीत. काय म्हणते देव मन. काही नाही रे बा, काही नाही म्हणलं. लातो की भूत बातोशी नाही म्हणते ते शिवलाल आणि ते बाकी म्हणतात का नाही, तेच बरोबर आहे आता. हो, त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला, कारण की त्याचं म्हणणं आहे 1.5 हात जागा देतो बा, तुम्ही गद्यानं हे आणा म्हणते बॅगा. सांगा आता, म्हणजे किती हुशार आहे ती. डोक्यावर आणा का गोटोळे आणायला लागते पुढे, कापूस आहे, हे आहे ते आहे. हो, लय लाडी गुळ लावली, पाणी घे, असं घे तसं घे. हो, घ्यायला सगळं तयार आहे. हो, पण ते रस्ता नाही देत म्हणते बा. हो, ते काही करा म्हणते तुम्ही, मला कंप्लेंट देत तुम्ही. देऊ द्या म्हणे, देऊन द्या म्हणे, आळवा झोपतो म्हणे. सांगा आता काय करा. बरं मग आता. हो, आता मग मार्ग कोणता म्हणलं, JCB आपलं ट्रॅक्टर फॅक्टर घेऊन बिलकुल चांगलं करायचं का मग. उद्या. नाही नाही नाही, आता एक काम करायचं, आपण काय करू, 2 दिवस पहिले पराठीच्या लावगाना करून घेऊ. म्हणजे कसं आहे, आपल्याला बैलगाडी सध्या आणायचं काम नाही. 2 दिवसानंतर म्हणजे आता 30 तारखेपर्यंत त्याला काय करते ते करू देऊ. त्याच्यानंतर मग JCB आणि आपलं ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, 2-3 ट्रॅक्टर सगळे घेऊन यायचे आणि मग काय करते ते पाहायचं. हो, मग त्याला एक तर समजावून सांगू त्याच्यातही, नाही तर चाल होय बाजूनं खोपडं फोपडं पार फेकपाक करायचं, कंप्लेंट करून द्यायची त्याची, जाय तिकडे विषय मोकळा. तर तसं म्हणता मग नाही का, मग आता 2-3 दिवस आपल्याला अवघण आटपून घेऊ आणि मग पोत्याचा कार्यक्रम नाही का. हो, असं कसं जाऊ देत नाही तर. हो, मग काही होईल का तिकडे. हो, आर्या पार. बस बस बस, फक्त आता हो एक सूचना द्यायची आपल्या सर्व सबस्क्रायबर मंडळींना. हो, ते देऊन टाकू. नमस्कार सर्व सबस्क्रायबर बंधूंना, एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. दिनांक 27, 28 आणि 29 3 दिवस आपले एपिसोड येणार नाहीत. दिनांक 30 तारखेला आपण पुन्हा हजर होऊ याच विषयासह. आणि TET परीक्षा, त्याचबरोबर इतर प्रशिक्षणे व विविध गोष्टी असल्यामुळे हे 3 दिवस एपिसोड बनवणे शक्य होणार नाही. म्हणून 3 दिवसापर्यंत आपण दुसरेसुद्धा व्हिडिओ पाहू शकता. त्या हिशोबानं आपल्याला आम्ही माहिती देत आहोत आणि तशाच पद्धतीनं आपण सहकार्य असू द्या, एवढीच आमची विनंती आहे. तर आपण भेटू दिनांक 30 तारखेला 5 वाजता नवीन व्हिडिओ घेऊन. आणि तोपर्यंत नमस्कार. असे सहकार्य तुमचे असू द्या. लाईक करा, शेअर करा, नवीन असताल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. आणि आता या 3 दिवसामध्ये बरेचसे व्हिडिओ जुने आहेत, त्याचा ओव्हरलुक करा. तुम्हाला ते सुद्धा आवडतील आणि आपल्या चॅनलला सहकार्य करा. धन्यवाद. आता भेटू 30 तारखेला.